लग्नाकरिता उसने घेतलेले 20,000 रुपये परत करण्यासाठी दमदाटी केल्याने युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. परिणामी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील जाकले येथील एकावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. फारुख सुलतान मुलानी वय वर्ष 28 राहणार कर्मवीर नगर नांद्रे तालुका मिरज असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सानिया फारुख मुलानी वय वर्ष 20 राहणार जुना बुधगाव रस्ता राजिया गांधीनगर सांगली यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती अशी फिर्यादी सानिया यांचे पती फारुख यांनी संशयित शकील याकूब सय्यद याच्याकडून लग्नाकरिता 20,000 रुपये उसने घेतले. मात्र ते मुदतीत परत न केल्यामुळे संशयित शकील यांनी वारंवार फारुख याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटून शिवीगाळ आणि दमदाटीद्वारे सय्यद पैशाची मागणी करत होता आणि या त्रासाला कंटाळून दिनांक 15 मे 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास फारुख यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यांना तातडीनं सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दिनांक 20 मे रोजी दुपारी 2:45 सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचं फिर्यादीत नमूद झालं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.